धन्य अनुभव करते हैं, क्योंकि आज हमें इस गुरु पूर्णिमा के अवसर में सहभागी होने का लाभ मिल रहा है। तो कार्यक्रम की शुरुआत हम करते हुए गुरुदेव को प्रणाम करते हुए, स्वामी को प्रणाम करते हुए हम प्रभु पूजन, भगवान पूजन का शुभारंभ करेंगे। आज की गुरु पूर्णिमा के जो यजमान है यज्ञेश रमेश इंगड़े, उनको मैं गुजारिश करूंगा कि वो आगे आ जाए। रमेश इंगड़े, उनके परिवार अगर उपस्थित है तो वो आगे आ जाए। आज अच्छा, उनके पिताश्री, रमेश भाई के पिताश्री यहाँ पे उपस्थित है, तो मैं उनसे गुजारिश करता हूँ आज की गुरु पूर्णिमा के जो यजमान है और महाप्रसादी के यजमान है वो है इंगड़े परिवार, यज्ञेश रमेश इंगड़े। मैं उनसे गुजारिश करता हूँ। आज की थोड़ी रूपरेखा दे दूंगा मैं। प्रभु पूजा, भगवान पूजा के बाद वक्ता पूजन होगा और उसके बाद कथा होगी 10 से 11। फिर भाव संबंध सूत्र समूह में हम प्रस्तुति करेंगे। फिर स्पीच रहेगी। बाल सभा के सदस्य के द्वारा एक कार्यक्रम रजू होगा। फिर गुरु पूजन होगा। फिर बाल सभा के बच्चों के द्वारा गुरुओं का गुरु पूजन होगा, यजमानों का सम्मान होगा और लास्ट में माता पिता पूजन होंगे। तो हमारे आज के यजमान मूर्ति लहान कीर्ति महान ऐसा है, तो मैं उनको आमंत्रण देता हूँ कि आके भगवान पूजन करेंगे। यज्ञेश रमेश इंगड़े परिवार। यज्ञेश रमेश इंगड़े के परिवार की तरफ से भगवान पूजन हुआ है, प्रभु पूजन हुआ है और अभी हम नयन प्रकाश स्वामी जी से उनके मुखाबिन से आज की कथा का श्रवण पान करेंगे। तो मैं गुजारिश करूँगा गुरुवर शास्त्री नयन प्रकाश स्वामी जी से कि वो अपने मुखाबिन से आज हमें धर्मवाणी का लाभ दे।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। भवसंभव भीतिभेदनम् सुखसंपत् करुणानिकेतनम् व्रतदानतप क्रियाफलम् सहजानन्द गुरुं भजे सदा। ओम अवतारिणे श्री स्वामीनारायणाय नमो नमः। ओम श्री हरे कृष्णाय नमो नमः। ओम श्री घनश्यामाय नीलकंठाय सहजानंद स्वामिने नमो नमः। इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये विराजमान भगवान श्री स्वामीनारायण श्री लक्ष्मी नारायण देव श्री राधा कृष्ण देव आज गुरुपौर्णिमा प्रसंगी आपल्या सभेमध्ये उपस्थित आपल्या गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसादजी स्वामी आणि उपस्थित सर्व हरिभक्त मंडळी बाळमंडळ सर्वांना जय श्री स्वामीनारायण। आज गुरुपौर्णिमा उत्सव आणि त्या प्रसंगी गुरुजनांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करण्याकरिता आपण इथे जेव्हा उपस्थित आहोत, आजचा दिवस हा गुरु शिष्याचा दिवस आहे आणि ह्या संपूर्ण विश्वाचे गुरु ते भगवान आपण सर्वप्रथम सहजानंद गुरुं भजे सदा भगवान श्री स्वामीनारायण वडतालवासी हरिकृष्ण महाराज यांचं स्मरण करून आणि त्यांच्या चरणी आपण वंदन करूया। त्यानंतर आज ज्यांचा प्रागट्य उत्सव आहे आणि ज्या निमित्ताने हा उत्सव साजरा केला जातो असे भगवान वेदव्यास, त्या वेदव्यासांचं स्मरण करूया, त्यांच्या चरणी आपण वंदन करूया। स्वामीनारायण संप्रदायाच्या मंदिरामध्ये बसलो आहे आणि स्वामीनारायण संप्रदायाचे आचार्य जे आपल्या सर्वांच्या गुरुस्थानी आहे असे वडतालमध्ये उपस्थित परमपूज्य धर्मधुरंधर 1008 आचार्य श्री राकेश प्रसादजी महाराज
त्यांच्या चरणी आपण सर्व मिळून वंदन करूया. संपूर्ण आचार्य परंपराला वंदन करून, गुरु रामानंद स्वामी यांना वंदन करून आणि त्यानंतर स्वामीनारायण संप्रदायामध्ये जे महान संत वृंद झाले, गोपाळानंद स्वामी, ब्रह्मानंद स्वामी, प्रेमानंद स्वामी, मुक्तानंद स्वामी, या सर्व संतांच्या चरणी, मंजुकेशानंद स्वामी यांच्या चरणी आपण वंदन करूया. आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्या ह्या जळगावकर भक्तांना आध्यात्मिक मार्ग प्राप्त झाला, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला भगवान मिळाले, असे गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसाद दासजी आपल्या सभेमध्ये उपस्थित आहे. दोघं हात जोडून, मस्तक नमवून आणि आपण त्यांच्या चरणी वंदन करूया. तसेच परमपूज्य सद्गुरु शास्त्री स्वामी पुरुषोत्तम प्रकाशदासजी स्वामी यांच्या अथाक परिश्रमाने सुंदर मंदिराचं कार्य होत आहे. सोबत सोबत सत्संग पण डेव्हलप होत आहे. तर आपल्या त्या गुरूंच्या चरणी पण दोघं हात जोडून वंदन करूया. या खानदेश प्रांतामध्ये जेवढे पण संत उपस्थित आहेत, परमपूज्य सद्गुरु शास्त्री स्वामी धर्मप्रसाददासजी स्वामी, परमपूज्य सद्गुरु स्वामी धर्मस्वरूपदासजी स्वामी, परमपूज्य सद्गुरु शास्त्री स्वामी राजेंद्र प्रसाददासजी स्वामी, परमपूज्य सद्गुरु शास्त्री स्वामी के शास्त्री, या सर्व संतांचं स्मरण करून सर्व खानदेशातील संतांच्या चरणी आपण वंदन करूया. आज गुरुपौर्णिमा उत्सव म्हणजे भगवान वेद व्यासांचा प्रागट्य दिवस. ज्यांनी ऋग्वेद एक होता, त्या ऋग्वेदामधून बाकीचे 3 वेद अलग केले. खरे नाव सत्यवती पुत्र, रंगाने श्याम होते म्हणजे कृष्ण द्वैपायन, असे भगवान वेद व्यासांचे नावे आहे. 18 फुटाचे होते. संपूर्ण महाभारतामध्ये जर सर्वात अलौकिक कोणाचं चरित्र असलं तर भगवान वेद व्यासांचं आहे. पूर्ण महाभारत ग्रंथ लिहिला आणि लिहिल्यानंतर महाभारतचं युद्ध झालं. त्यांना सर्वच माहिती होतं. सत्यवती मातापासून उत्पन्न झालेले पिता पराशर ऋषी आणि त्यांचा प्रागट्य दिवस भगवान वेदव्यास यांनी खूप काही दुनियासाठी केलं. 4 वेद यांचे विभाजन केले. त्यानंतर 18 पुराणांची रचना केली. त्यानंतर उपनिषदांची रचना केली. या दुनियामध्ये आपण जे चर्चा करतो त्या चर्चामध्ये एक पण अशी चर्चा नाही की जी भगवान वेद व्यासांनी लिहिली नसेल. असं एकही ज्ञान या दुनियामध्ये बाकी नाही की जे भगवान वेद व्यासांच्या शास्त्रांमध्ये नसेल. म्हणून लिहिलं व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. ही संपूर्ण दुनिया
यामध्ये जेवढं पण ज्ञान आहे ते सर्व भगवान वेद व्यासांनी दिलेलं आहे. आणि संपूर्ण जगताचे गुरु हे भगवान वेदव्यास आहे. आणि म्हणून ह्या परंपरेला ठेवून सनातन संस्कृतीमध्ये, सनातन धर्मामध्ये दरेक संप्रदायांचे जे गुरु आहे त्या गुरुजनांमध्ये भगवान वेदव्यासांचा भाव ठेवून आणि सर्व गुरुजनांचे पूजन केले जाते. आज गुरूंचं पूजन आहे आणि गुरूंच्या पूजनापेक्षा पण ज्ञानाचे पूजन आहे. जे गुरूंच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान मिळाले आहे. जळगावची वस्ती 10 लाख असेल. 1 सेकंदाला 4-5 वाढत जाता, 2 कमी होता. पण त्यामध्ये आपल्याला इथपर्यंत येण्याची प्रेरणा झाली, त्यामागे कुठे न कुठे आपल्याला गुरूंची प्रेरणा आहे. आणि त्या गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी कोणी गुरूंच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, पण तो प्रयत्न शिष्यांनी करावा. म्हणून आजच्या दिवशी सर्व शिष्यांनी गुरूंचं पूजन करावं. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये गुरु जेवढे महत्वाचे आहे तेवढे दरेक मनुष्याच्या जीवनातले सर्व प्रथम गुरु जर कोणी असले तर त्याचे आई वडील आहे. आणि म्हणूनच आज गुरुपूजन सोबत सोबत मातृपितृपूजनाचं आयोजन आपण इथे केलेलं आहे. खरा रस्ता जो दाखवतो त्याला आपण गुरु म्हणतो. या दुनियामध्ये जेवढे पण मोठे लोक आहे की लहान व्यक्ती आहे, आध्यात्मिक मार्गात असो की दुसऱ्या वैश्विक मार्गामध्ये असो, त्यांना जीवनामध्ये गुरूंचा कुठे न कुठे त्यांना प्रेरणा, एक सपोर्ट असतो. जेवढे पण मोठे मोठे व्यक्ती, मग तो कोच असू शकतो किंवा गुरु असू शकतो किंवा कोणी प्रेरणा देणारा व्यक्ती, म्हणजे तो आपल्यासाठी गुरु आहे. तर सर्वप्रथम गरजेचं आहे की आपण जीवनामध्ये एक गुरु नक्की करावे. आणि आपले गुरु परमपूज्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसादजी स्वामी जेव्हा आपल्याला गुरुस्थानी आहे, त्यांच्यासारखं निर्मळ जीवन आपल्याला दुसरीकडे भेटणार नाही. असे गुरूंची जेव्हा प्राप्ती झाली आहे, एक कवींनी खूप सुंदर लिहिलं, गुरु हा आमचा मार्गदाता खरा. गुरु हा आमचा मार्गदाता खरा, ज्ञानी यांचा झरा अखंडित. काढून टाकती मनातला दोष, काढून टाकती मनातला दोष, करी उपदेश बहुमोल. गुरु देत असे जीवना आकार, गुरु देत असे जीवना आकार, करती उद्धार माणसाचा. गुरुमुळे शिष्या मिळतो सन्मान, गुरुमुळे शिष्या मिळतो सन्मान, अधुरे हे ज्ञान गुरु विना. गुरुचा महिमा वर्णव किती आता, गुरुचा महिमा वर्णव किती आता, झुरतो हा माथा गुरु पायी, झुरतो हा माथा गुरु पायी. जेव्हा भगवान पण ह्या पृथ्वीवरती येत असतात तेव्हा ते पण सर्व शक्तिमान आहे, ज्यांच्यापासून काहीच बाकी नाही, तरी सुद्धा आपल्याला प्रेरणा देण्याकरिता गुरु बनवत असतात. भगवान रामचंद्र त्रेतायुगामध्ये प्रकट झाले
आणि त्यांनी स्वतःचे गुरु म्हणून वशिष्ठ ऋषींना स्वीकारले आहे. त्यांच्याकडे जाऊन 8 वर्षांपर्यंत विद्याभ्यास केला. भगवान रामचंद्र सिंहासनावरती बसलेले असायचे आणि गुरु यायचे तर भगवान रामचंद्र उभे होऊन जायचे. सर्वात उंच स्थान गुरूंचं आणि आई वडिलांचं भगवंतांनी ठेवलं आहे. भगवान श्रीकृष्ण द्वापर युगामध्ये या पृथ्वीवरती प्रकट झाले आणि भगवंतांनी पण सर्व शक्तिमान असून सुद्धा त्यांनी गुरु सांदीपनी ऋषींचा स्वीकार केला. सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन आणि विद्याभ्यास केला. आणि कलियुगामध्ये भगवान स्वामीनारायण जेव्हा या पृथ्वीवरती प्रगट झाले तेव्हा त्यांनी पण गुरु म्हणून रामानंद स्वामींना स्वीकारले आहे. लोजपूर मध्ये भगवान स्वामीनारायण म्हणायचे वन विचरण करताना की गायींचं दूध काढण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढा टाइम पण आम्ही एक जागेवर थांबत नाही. वन विचरण करताना रात्रीला झोपलेले भगवान पण 4 झाडं बदलवायचे की एक झाडाखालती मला आसक्ती व्हायला नको. आणि रामानंद स्वामी यांच्या भेटीसाठी लोजपूर मध्ये महिन्यांपर्यंत थांबले. आणि रामानंद स्वामींना गुरु स्वीकारून धर्मदेव भक्तिमातांचे गुरु पण रामानंद स्वामी होते. आणि धर्मदेवांनी सांगितलं होतं की गुरु म्हणून तुम्ही रामानंद स्वामींनाच करजा. आणि भगवान स्वामीनारायण यांनी गुरु म्हणून रामानंद स्वामींचा स्वीकार केला. अशा प्रकारे भगवान पण या पृथ्वीवरती जेव्हा येतात तेव्हा गुरूंची आवश्यकता असते. आज माणसाला गुरूंची आवश्यकता असो किंवा नसो पण गुगलची सर्वांना आवश्यकता आहे. खरं आहे की नाही? काही पण समजत नसलं तर कोणाला विचारण्यापेक्षा बेटर आहे की गुगल वरती सर्च करून घेऊ, युट्यूब वरती सर्च करून घेऊ. एक जण हिवाळ्यामध्ये स्वेटरचा ऑर्डर देत होता ॲमेझॉन की ज्यानावर देत असेल तो, तर मी ते ऐकलं होतं. त्याने स्पीकर चालू केला आणि मग बोलायचं चालू केलं. लांब्या बायांचं लाल रंगाचं गळा झाकला जाईल असं स्वेटर. तर खरोखर आलं तिच्यात स्वेटर तसं. म्हणजे दरेक व्यक्ती गुगल कडे जातो. पण गुगल आणि गुरु, आपण असं म्हणून की गुगल वर्सेस गुरु, काय फरक आहे तुम्हाला दाखवतो. गुगल पेक्षा गुरु श्रेष्ठ आहे. कारण सर्वप्रथम गुगल एकाग्रताचा भंग करतो. खरं बोला, इथे बसलेले दरेकांकडे अँड्रॉइड फोन आहे. 3 तासाच्या खालती दिवसातून मोबाईल यूज करणारे हात उंच करा. तुला तर देत नसेल तुझी आई. हे फक्त लहान मुलांनी उंच केला कारण की त्यांना भेटत नाही. बाकी कोणीच मोठ्यांनी हात उंच केला नाही. हे सर्व जे सिनियर सिटीजन बसले ना, हे पण हात सर्वात जास्त हेच मोबाईल वापरतात. सर्वात जास्त मोबाईल यूज करणारी संख्या हे 60च्या वरतीवाली जास्त आहे. एकाग्रता भंग करण्याचं कार्य हे गुगलचं आहे. इंस्टाग्राम असो, यापूर्वी आलेला टिकटॉक असो की फेसबुक वरती येणारे व्हिडिओ असो, ते हमेशा 45 सेकंड अथवा 30 सेकंदाचे का असतात तुम्हाला माहिती आहे? कारण की माणसाला एक व्हिडिओ लांब्या टाइमापर्यंत पाहणं आवडत. जेव्हापासून रील्स आले तेव्हापासून युट्यूब पण कमी झालाय. याचं कारण आहे
की माणसाची मानसिकता जी आहे ते एक एक सेकंदाला बदलत राहते. एक सर्वे निघाला होता बेंगलोरच्या एक कंपनीने एक सर्व्हिस स्टेशनने एक सर्वे काढला की माणूस दिवसातून कमीत कमी त्याला जर सूट दिली तर 60 तास तरी मोबाईल वापरतो. या दुनियामध्ये तुम्ही नियम घ्या चातुर्मासचा की कांदा खाणार नाही ना माळा करेल, त्याच्यापेक्षा एकच नियम घ्या, 2 तासाच्या वरती मोबाईलच वापरणार नाही. मोबाईलची गोष्ट चालून मधु महाजन आले. तर 45 सेकंदाच्या वरती आपण व्हिडिओ पाहू शकत नाही, कारण की आपली एकाग्रता भंग होते, एकाग्रता तुटत असते, म्हणून आपण थांबवू शकत नाही. पण जेव्हा गुरुजनांच्या शरणी जातो तेव्हा एकाग्रता मजबूत होते. इथे बाळसभामध्ये 2 टाइम 3 टाइम जे 2-3 तास येणारे मुलं आहे ते इथे बसून मोबाईल यूज करू शकणार नाही. इथे आल्यानंतर काहीतरी आरती म्हणावी लागते, कधी मानसी पूजा पण करावी लागते, गुरूंच्या सानिध्यात आल्याने प्रातः पूजा करावी लागते. तर त्याने एकाग्रता वाढते, ध्यान केल्याने एकाग्रता वाढते, शास्त्रांचं अध्ययन केल्याने एकाग्रता वाढते. पण सोशल मीडिया वापरल्याने परीक्षामध्ये 35 पण कसे तरी येतात. त्यानंतर सांगितलं गुगल हे संस्कृतीचा नाश करते. संस्कृती सामान्य, जास्त काही डीप मध्ये जायचं नाही. संस्कृती आपली कशी आहे, लिहिण्याची आपली संस्कृती होती माहिती आहे. मी स्वतः गरम पाण्यामध्ये हात बुडून हँडरायटिंग सुधरवली. पण आता कळालं की हँडरायटिंगची गरजच नव्हती, आता टायपिंगच करायचं आहे. आपल्याला एक परंपरा होती की आपण दिवसातून अर्धा तास तरी वाचन करीत होतो, अथवा मुलं पण पाठ्यपुस्तक घेऊन शाळेत जात होते. अजून जळगावमध्ये नसेल, पण मेट्रो सिटीमध्ये आणि फॉरेनमध्ये तर मेकबुक घेऊनच जातात, त्यांना गरजच नाही आहे पुस्तकांची. तर संस्कृती नाश करण्याचं कार्य गुगल करते आणि संस्कृती वाचवण्याचं कार्य हे संत करत असतात. संस्कृती वाचवणे म्हणजे या मंदिरांचं निर्माण करणं, बाळसभा, रविसभा, उत्सवांच्या माध्यमातून समाजाला योग्य मार्गावरती घेऊन जाणं हे संतांचं कार्य आहे. म्हणून गुगल पेक्षा संत हे श्रेष्ठ आहे. त्यानंतर गुगल हे केलेल्या चुकांना विसरत नाही. तुम्हाला एक मस्त प्रश्न सांगतो. एक जणाचा मुलगा हरवला, त्यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली की माझा मुलगा हरवलेला आहे, भेटला तर ह्या पत्त्यावरती कृपया त्यांना आणून द्या. आता कोणाला तरी तो मुलगा भेटला आणि एक जण घेऊन त्याच्या वडिलांकडे घरी सोडून आला. लक्ष आहे मी काय म्हणतोय. आता मुलगा भेटला, मग दुसऱ्या दिवशी तो मुलगा शाळेमध्ये जायला लागला, पण अर्ध्यात पोहोचला. तो जो पोस्ट होती ते इंटरनेटवरती एवढी व्हायरल झाली की दुसऱ्या दिवशी तो अर्ध्यात पोहोचला आणि एक माणूस त्याला पकडून पुन्हा घरी ठेवून गेला, तुमचा मुलगा सापडला म्हणे. तिसऱ्या दिवशी पुन्हा शाळेसाठी निघाला, अर्ध्यात पोहोचला आणि तिसरा माणूस पुन्हा त्याला पकडून 6 महिन्यापर्यंत तो मुलगा शाळेत जाण्याचा प्रयत्न करीत होता, पण शाळेपर्यंत पोहोचलाच नाही. कारण सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल होऊन गेली होती. आपल्यात नसतं, असतो व्हिडिओ 5 वर्ष जुना, पण आपल्याला आज दिसला म्हणजे आपण आजच टाकतो त्याला ग्रुपमध्ये. म्हणजे गुगल हे ज्या गुन्हा आहे त्यांना विसरत नाही आणि गुरु हे
आपले जे गुन्हे असतात त्यांना विसरून आणि आपल्याला योग्य उपदेश देत असतात. त्यानंतर सांगितलं की गुगल हे सुसाईड करण्याची प्रेरणा देतात. तुम्हाला माहिती टिकटॉकच्या कारणाने किती लोकांचा मृत्यू झालं? खरे माहिती का? ब्लू व्हेल माहिती गेम होती एक, कोण कोण खेळलं होतं? कोणीच नाही. ब्लू व्हेलच्या कारणानं पण अनेकांचं मृत्यू झालं. टिकटॉक मध्ये एक ट्रेंड आला होता की चालत्या गाडीतून उडी मारायची, त्याच्यातून हजारो लोकांचे मृत्यू झाले. इंडियामध्ये तर बॅन झालंच, पण काही महिन्यांपूर्वी अमेरिकाला पण बॅन झालं की सोशल मीडिया हे जीव घेण्यासाठी आहे म्हणून टिकटॉक बंद केलं. म्हणजे सुसाईडची प्रेरणा, काही काही चॅलेंज असतात की एवढं करा. ब्लू व्हेल मध्ये तेच होतं, मला माहिती नाहीये, मी तर गेम खेळत नाही, पण काही काही खेळत असतात. मला माहिती आहे, माझ्या हाती कोणाचाही मोबाईल आला म्हणजे पहिला मी त्याचे गेम डिलीट करतो. तर ब्लू व्हेल मध्ये एक स्टेज राहायचं, एवढं तुम्हाला चॅलेंज करायचं आहे, एवढा चॅलेंज करायचा आहे, आणि नंतर एक चॅलेंज असा असायचा की एवढं पिऊन घ्यायचं आहे अथवा असं लटकून जायचं आहे, असे चॅलेंज भेटायचे. आणि गेम जिंकण्यासाठी माणूस ते पण करायचा. तर सोशल मीडिया हे सुसाईड करवतं आणि गुरु आहे इनसाइड करवत असतात. म्हणजे जेवढी दुनिया बाहेर आहे तेवढी दुनिया आतमध्ये पण आहे, आणि त्या आतमधल्या दुनियाची भेट हे गुरूंच्या माध्यमातून होत असते. आणि शेवटचा पॉइंट, गुगल हे सर्व गुड्स आपल्याला देत असतात. तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी सुपर मॉल किंवा मॉलला जाण्याची गरज पडत नाही. तुम्हाला सर्व काही वस्तू गुगल घरी बसले बसल्या वस्तू आणून देत असतात. हे गुगल करत असतं, पण भगवान कोणत्या दिवशी गुगल आणून देत नाही. भगवंताची भेट मात्र गुरु घरून देत असतात. म्हणून गुड सर्व गुगल देतं आणि गॉड हे भगवान म्हणजे संत भगवान गुरु देत असतात. म्हणून गुगल पेक्षा हे गुरु श्रेष्ठ आहे. म्हणून आपल्या दरेकांच्या जीवनामध्ये गुरूंचं महत्व हे विशेष असायला पाहिजे. गढडा प्रथमच्या 54व्या वचनामृतामध्ये मुक्तानंद स्वामी यांनी भगवान स्वामीनारायण यांना प्रश्न केला की हा शरीर मृत्यू पावल्यानंतर जीवाचा मोक्ष करायचा असला तर सरळ रीतीने जीवाचा मोक्ष कसा होईल? आज आपण हिमालयामध्ये जाऊन तप करू शकत नाही, तिथे पण सध्या बर्फ राहिला नाहीये. आपण वनामध्ये जाऊ शकत नाही, आपण जास्त टाइम भजन करू शकत नाही. पण सरळ मध्ये सरळ रीतीने या जीवात्म्याचा मोक्ष होईल असा उपाय सांगा. आणि तेव्हा भगवान स्वामीनारायण म्हणतात, स्वधर्म, ज्ञान, वैराग्य आणि महात्म ज्ञान सहित भगवंताची भक्ती करणारे जे संत असले त्या संतांच्या समागमाने हा जीवात्मा भगवंताच्या धामाला प्राप्त करीत असतो. म्हणजे एकच कार्य करायचे आहे की असे जे संत आहे, गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसादाजी स्वामी, अशा संतांच्या चरणी आपण बसलो म्हणजे आपल्या या जीवाचा मोक्ष होत असतो. भगवान स्वामीनारायण सारंगपूरच्या 7व्या वचनामृतामध्ये असं म्हणतात, ज्या ठिकाणी भगवंताचे संत राहत असले, ज्या ठिकाणी तपस्वी संत राहत असले, ज्या ठिकाणी भगवंताचे गुण कीर्तन होत असले, ते सामान्य भूमी राहत नाही, ते तर नैमिषारण्य क्षेत्र होऊन जात असत. हे जळगाव मंदिर नाही, हा जळगाव शहराचा एक लहानसा भाग नाही, पण हे जळगाव शहराचं नैमिषारण्य क्षेत्र म्हणजे आपलं स्वामीनारायण मंदिर जळगाव आहे.
तिथे दररोज भगवंताची सकाळ संध्याकाळ आरती होते. इथे दररोज सकाळी संत पूजा करतात. इथे येणारे हरिभक्त भगवंताच्या समक्ष बसून माळ करतात. इथे येणारे हरिभक्त भगवंताच्या समक्ष बसून स्वतःचे संकल्प सांगतात आणि संकल्प पूर्ण करून देणारे इथे भगवान विराजमान आहे. इथे येणारा दरेक भक्त खूप सरळ भावनेने भगवंताच्या समक्ष उभा राहून आणि प्रार्थना करतो. म्हणून असं हे स्थान, हे सामान्य घरासारखं स्थान नाही, हे स्थान नैमिषारण्य क्षेत्रासारखं आहे. म्हणून ह्या नैमिषारण्य क्षेत्रामध्ये आपण बसलो आहे, जिथे आपल्या गुरूंचं तप आहे, जिथे गुरूंचे चरण लागले आहे. कित्येक वेळी असं होतं की माणूस निघून गेल्यानंतर आपल्याला माणसाची किंमत जास्त कळते, पण हजर असताना आपण माणसाला ओळखू शकत नाही, तेवढी त्याची किंमत आपण करू शकत नाही. पण आपल्याला जे गुरु मिळाले आहे, या गुरूंच्या जीवनामध्ये एक पण त्यांच्या चरित्रावरती डाग नाही, असे गुरु आपल्याला मिळाले आहे, ज्यांनी स्वतःच जीवन संपूर्ण वडतालवासी लक्ष्मीनारायण देव हरिकृष्ण महाराजांच्या सेवेमध्ये समर्पित केलं. असे गुरु आपल्याला मिळाले आहे, ज्यांच्या माध्यमातून हजारो जीवांना भगवंताचा मार्ग सापडला. असे गुरु आपल्याला मिळाले आहे. या संतांनी आपल्यासाठी जे केलं आहे ते आपल्यासाठी कोणीच करू शकलं नाही. जळगाव मध्ये मंदिर करणं ही सोपी गोष्ट आहे की कठीण गोष्ट आहे, तुम्हीच सांगा. मी एकादशीच्या सभेमध्ये सांगितलं होतं, म्हटलं यांना जमा करणे हे तर सर्वात कठीण काम आहे, पण आपल्याला सर्वांना प्रेरणा देऊन आणि हे सुंदर मंदिर तयार केलं. आणि त्यामध्ये पण लक्ष्मीनारायण देवांच्या प्रसादीच्या मूर्त्या आपल्याला मिळाल्या. आपण गेलो होतो तिथे प्रेरणा करायला, गुरु गेले होते. आपल्याला हनुमानजी महाराज इथे येता जाता दर्शना होत आहे, ते हनुमानजी महाराज प्राप्त झाले. सत्संगी नसला पण इथे येऊन प्रतिष्ठानंतर हॉस्पिटलमध्ये त्याची काही उपचार होईल तर ते त्याच्यासाठी महत्वाचं घडेल. तर हे सर्व घडलं हे गुरूंच्या संगतीमुळे घडलं आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण तो भाव व्यक्त करण्यासाठी जेव्हा इथे एकत्रित झालो आहे, निष्कुळानंद स्वामींनी लिहिलं आहे सुंदर, संत बोले ते भेड़ो हूँ बोलू रे, संत भूले ये हूँ न भूलू रे, संत वात भेड़ी करू वात रे, एम संत माझो साक्षात रे. भगवान स्वामीनारायण म्हणतात की आमचे जे संत आहे त्या सर्व संतांमध्ये स्वयं मी विराजमान आहे. म्हणून ज्या प्रकारे भगवंताची आपण मर्यादा ठेवतो त्याप्रमाणे भगवान म्हणतात तुम्ही संतांची पण मर्यादा ठेवावी, कारण त्या संतांच्या हृदयामध्ये कायम स्वरूपी मी निवास करून म्हणजे भगवान निवास करून राहिले आहे. भगवान म्हणतात 8 प्रकारच्या मूर्त्यांमध्ये मी विराजमान आहे. गरुडा प्रथमचे 58वे वचनामृत आहे. 8 प्रकारच्या मूर्त्यांमध्ये मी विराजमान आहे. 8 प्रकार म्हणजे काष्ट म्हणजे लाकडाची मूर्ती, त्यानंतर धातू म्हणजे सोनं चांदी यातून बनवलेली मूर्ती, त्यानंतर पाषाण म्हणजे दगड, मार्बल, काळा दगड, गुलाबी दगड, जो दगड भगवंताची मूर्ती आहे ती. 4 नंबरला रेतीपासून झालेली मूर्ती. 5 नंबर चित्रकाम, आपल्या मंदिरामध्ये सध्या जी मूर्ती आहे ती चित्रवाली मूर्ती आहे. त्यानंतर सांगितलं
मनोमय मूर्ती, दरेकांच्या हृदयामध्ये भगवान विराजमान आहे. ते जे भगवंताला आपण ध्यान करतो डोळे बंद करून, ती जी मनोमय मूर्ती आहे ती प्रत्यक्ष भगवान आहे. त्यानंतर 7 नंबरला सांगितलं मणिमय मूर्ती, स्फटिक इत्यादी नील जे मणी आहे त्या मणींमध्ये पण भगवंताचा भाव आहे. दरेक मणीमध्ये भगवंताचा वास आहे. आवाहन करून त्यामध्ये बोलवले जात असतात. आणि शेवटचं सांगितली छाप मूर्ती. जेव्हा चित्रकाम नव्हतं, प्रिंटिंग प्रेस नव्हते, तेव्हा भगवान स्वामीनारायण कपड्यांचे तुकडे करून एक शिक्का बनवला होता. नारायण सुथार एक नावाचे भक्त होते. ते शिक्के असे द्यायचे आणि ते शिक्क्यांच्या मूर्त्या तयार केल्या जायच्या. कुठे पण तुम्ही जा आपल्या मंदिरांमध्ये तर धर्मदेव, भक्तिमाता, भगवान स्वामीनारायण तप करतानाची मूर्ती असते. अशी मूर्ती छाप म्हणून दिली जायची. तर ह्या 8 प्रकारच्या मूर्त्यांमध्ये भगवान म्हणतात की मी प्रत्यक्ष विराजमान आहे आणि माझी 9वी मूर्ती म्हणजे संत, त्या संतांमध्ये पण मी अखंड विराजमान आहे. म्हणून अशा संतांचा जर तुमच्यावरती प्रसन्नता झाली तर गरीब असला तर तो राजा होतो आणि त्याचे सर्व जे खराब कर्म असले ते सर्व कर्म नाहीसे होऊन जात असतात. म्हणून हमेशा असे जे संत पुरुष असले त्यांच्याकडे तुम्हाला बसण्याचा वेळ नसला तर काही हरकत नाही, पण हमेशा सज्जन पुरुषांमधून गुण ग्रहण करावा. जो मनुष्य गुण ग्रहण करतो तर त्यांच्या सारखे गुण त्या मनुष्यामध्ये पण येत असतात आणि दोष ग्रहण करतो तर ज्या ज्या दोषांचं तो चिंतन करतो ते दोष त्याच्यामध्ये येत असतात. मी जेवढं बोललो ते सर्व भगवान स्वामीनारायण हे बोललेले आहे. म्हणून हमेशा महापुरुष जे असले, संत पुरुष असले, त्या संत पुरुषांच्या, बघा मी महापुरुष नाहीये पहिली गोष्ट तर एक, माझा महिमा मी सांगत नाहीये. सकाळी सकाळी गुरूंचं पूजन सर्वे करत होते ना, ते प्रमोद दादा की कोणीतरी माझं पूजन करायला आले. मी त्यांना स्पष्ट सांगितलं, म्हटलं मला अशी फिलिंग येते आहे की जसा आज बैल पोळा जाय. माझं तुम्ही पूजन करताय, गुरूंचं पूजन करा तर ठीक आहे, पण आपण एक सामान्य आहे, संत आहे, तुमचा भाव आहे, पण ही गुरूंची गोष्ट करतोय, सर्वसामान्य संतांची मी तुम्हाला गोष्ट करतोय. भगवंताचे संत हे सर्व आपल्यासाठी भगवान समान आहे. हमेशा त्यांच्यातून आपण गुण ग्रहण करावा, हमेशा त्यांच्यातून आपण त्यांच्याविषयी गुरुभाव ठेवावा. इथे सकाळी आरतीमध्ये अनेक हरिभक्त येत असतात. दिलीप बिरुड आहे, एकादशीला येतात, प्रमोद शेठ आहे, दिनू फेकडे आहे, प्रदीप राणे आहे, युवराज राणे आहे, सर्व लगभग सकाळी येत असतात. राजू राणे आहे. हे सकाळी आले म्हणजे यांच्याने दंडवत होता की नाही होत हे प्रल्हाद बोलले. आता तर जळगावकरांचं दुर्भाग्य काय माहितीये, यांचे सर्वांचे मुलं पुण्यात आहे आणि यांना राखोई म्हणून मग तिथे नातांना सांभाळण्यासाठी जावं लागतं. हे तुमचं भविष्य आहे जळगावकरांचं. तर हे सर्व हरिभक्त यांच्याने 60 वर्षाचं, कोणी 65चं आहे, वाकलं जात नाही तरी सुद्धा सकाळी गुरु बसले असले म्हणजे सर्व हरिभक्त सकाळी गुरूंना दंडवत करता. हा भाव आहे. तर भगवंताच्या समान गुरूंना सांगितलं आहे. आपली संस्कृती हे गुरूंना एक उच्च स्थान देण्याची आहे, पण गुरूंचं स्थान हे आपल्या हृदयात असतं. गुरूंचं स्थान हे आपल्या जीवनामध्ये हमेशा प्रेरणा स्वरूपाने असतं. त्यानंतर भगवान स्वामीनारायण सारंगपूरच्या 10व्या वचनामृतामध्ये असं म्हणतात, कोणाकोणाचे लग्न झाले इथे? सर्वांचे झाले ना. एकच गोष्ट साधीने सोपी, बायकोला सोडू शकता का? तुम्ही सांगितलं तर विचार करू. असं
मनुष्य गृहस्थ पत्नीचा किंवा पत्नी पतीचा त्याग करू शकत नाही, त्याप्रमाणे कधीच संत समागमाचा त्याग करू नये. भगवंतांनी लिहिलेले शब्द मी वाचतो. भगवान त्या सारंगपूरच्या 10व्या वचनामृतामध्ये असं लिहितात की तुम्हाला जेव्हा संत दर्शन होतात, गुरु दर्शन होतात, तेव्हा असं समजावं की मला साक्षात भगवंताचे दर्शन झाले आहे. तुम्हाला गुरु इथे दिसले, एक मात्र स्वामीनारायण संप्रदायामध्ये आपल्याला गुरु असे लाभले आहे की 88 वर्षाच्या वयामध्ये पण संपूर्ण मंदिराची देखरेख गुरुच करत असतात. स्वतः ब्रह्मानंद स्वामी, निष्कुळानंद स्वामींनी स्वतः मेहनत करून ज्या प्रकारे मंदिर बांधली, त्याप्रमाणे आजच्या युगामध्ये ह्या शेवटच्या 150 वर्षाच्या काळामध्ये जर स्वतः मेहनत करून जर मंदिराचं कार्य ह्या वयामध्ये पण जर कोणी पाहत असतील तर आपले गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसादाजी स्वामी आहे. म्हणजे कधी असे विळा घेऊन दिसले, कधी गवत काढत असतात, कधी पत्र असे फेकत असले तर ते आपल्याला साक्षात भगवान दिसत आहे असा भाव ठेवावा. नाहीतर काहींची मानसिकता कशी असते माहितीये, जेवढा तेवढा मोठा. एक राजाचा माणूस जुनागड मंदिरामध्ये, त्याला कळालं की गुणातीतानंद स्वामी जुनागड मंदिरामध्ये खूप महान संत आहे, तर मी भेट घ्यायला जातो. तर तो राजाचा माणूस तिथे मोठा अधिकारी भेट घेण्यासाठी आला आणि गुणातीतानंद स्वामी हातामध्ये झाडू घेऊन मंदिर झाडत होते. तो माणूस आला, म्हणे स्वामीजी महाराज, म्हणे इथे मला मंदिराचे महंत गुणातीतानंद स्वामींना भेटायचे आहे. कुठे आहे ते? गुणातीतानंद स्वामी म्हणतात थांब, आलोच 5 मिनिटात. हातपाय धुतले आणि गुणातीतानंद स्वामी आले. याने पाहिलं की जे झाडत होते तेच आले आणि म्हणतात मी गुणातीतानंद स्वामी आहे. त्याला आश्चर्य झालं, एवढ्या मोठ्या मंदिराचे तुम्ही महंत कोठारी आणि तुम्ही हातामध्ये झाडू घेऊन झाडतात. मला असं वाटलं की कोणत्या सोफ्यावर बसले असतील ना, काहीतरी 2-4 किलो सोनं घातलं असेल. तेव्हा गुणातीतानंद स्वामी म्हटले की स्वामीनारायण संप्रदायामध्ये तर जो हातामध्ये झाडू घेऊन झाडतो तोच सर्वांचा गुरु आणि तोच मंदिराचा कोठारी. निर्माणी होऊन आणि या संप्रदायामध्ये तो सेवा करतो. म्हणून लिहिलं, साक्षात गुरु दर्शन झाले म्हणजे भगवंताचे दर्शन झाले असा भाव ठेवावा. आणि सारंगपूरचं 10वं वचनामृत घरी जाऊन वाचून घे जा. त्यात लिहिलं, असं तर कोणी करणार नाही, पण तुम्ही मंदिरात येत असले, केवढा उच्च भाव लिहिला आहे. भगवान स्वामीनारायण स्वतः म्हणतात, तुम्ही मंदिरात येत असले आणि तिथे असलेले सेवक तुम्हाला दररोज दिवसातून 5 वेळा येत असले आणि 5 वेळा जर तुम्हाला बूट मारून अपमान करत असले तरी पण मंदिरात जाणे कधी पण सोडू नये. संत समागम करणे कधीच सोडू नये. ज्याप्रमाणे कोणाला विमलचं व्यसन असलं, कोणाला तमाखूचं व्यसन असलं, कोणाला दारूचं व्यसन असलं, तो व्यसनी मनुष्य ज्याप्रमाणे व्यसनांना सोडू शकत नाही, त्याप्रमाणे भगवंताच्या भक्तांनी पण संतांना कधी पण सोडू नये, गुरूंना कधी पण सोडू नये. म्हणून इष्टदेव आणि गुरु हे एक असायला पाहिजे आणि सर्वांप्रत्ये आपल्याला पूज्य भाव असायला पाहिजे. आणि आपल्याला जे गुरु लाभले आहे त्या खूप काही मी आज तयार केलं होतं, पण आपण नंतर वेळ होत आहे, दुसरा पण आज कार्यक्रम आहे. पण आपल्याला जे संत प्राप्त झाले आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला एकत्रित येण्याचा अवसर प्राप्त होत आहे, ज्यांच्या माध्यमातून काही महिन्यांमध्ये दररोज आपल्याला प्रसादीभूत लक्ष्मीनारायण देव दर्शन देणार आहे, अशा संतांची वंदना करण्याचा दिवस म्हणजे आजचा गुरुपौर्णिमाचा दिवस. आणि आज सकाळी पण हरिभक्तांनी गुरूंचं पूजन केलं. आमचे बाळसभाचे सर्व जे विद्यार्थी आहे
त्यांनी पण सुंदर सुंदर हार तयार केलेले आहे गुरूंच्या पूजनासाठी. सुंदर पूर्ण कार्यक्रम तयार झालेला आहे. तर त्या कार्यक्रमाकडे जायचं आहे. आपण इथे सभामध्ये जेव्हा बसलो आहे तेव्हा गुरूंच्या जीवनामध्ये जे गुण आहे त्या गुणांचं ग्रहण आपण करायला पाहिजे. गुरूंच्या जीवनामध्ये जो गुण आहे, जो सर्वात मोठा जो गुण आहे, तो गुण आहे आपल्या सर्वांना शिकवण्यासारखा निर्माणी राहण्याचा. निर्माणी राहण्याचा म्हणजे की सामान्य कोणतं पण काम असो, तुम्हाला माहिती नसेल 2012 पासून तर 2024 पर्यंत ह्या 12 वर्षामध्ये गुरूंना काम करता करता हाताला विंचू किती वेळा चावला, गुरूंच्या पायावरती सर्प किती वेळा चढला. ह्या गोष्टींना मी या करता सांगतोय की कोणतं पण मोठं काम करताना किंवा लहान काम करताना असा कोणत्याही प्रकारचा इगो आपण ठेवू नये. हे आपल्याला गुरु शिकवतात की एवढे हरिभक्त आहे आपण, सर्व गुरूंचे शिष्य आम्ही सर्व आहे, तरी पण जेसीबी वाला आला 8 तास काम करणारा असला तरी पण त्याच्या मागे त्याच्या सोबत त्याला सांगून सांगून काम करून घेणं. तू चहा पे पण जास्त काम कर, त्याला स्वतः चहा बनवून पाजणं. आपल्याला कोणाला पाजली का? तो जेसीबी वाला भाग्यशाळी आहे की नाही. पण तर हे सर्व कार्य करताना कोणत्याही प्रकारचं त्यांना असं नाही की मी गुरुस्थानी आहे. आपण तेच शिकायचं की आपण मंदिरात येतो, आम्ही कोणाला सांगितलं की जाता जरा भांडे घसून या, म्हणजे पैसे पण आम्हीच द्यायचे आणि भांडे पण आम्हीच घसायचे. हा एक गोष्ट निराडी आहे की तयार होऊन येतात म्हणजे मेकअप बिघडतो म्हणून काही लोक जात नाही, पण त्याच्या पण काहीतरी प्लॅनिंग मध्ये आहेच मी. तर काय म्हणता, माझ्या मेकअप शिवाय चांगलं वाटतं? 70 वर्षानंतर काय मेकअप न काय मेकअप शिवायचा आता. तर निर्माणिताचा जो गुण आहे, दुसरं सक्रियताचा जो गुण आहे, त्यानंतर भक्ती करण्याचा जो रेग्युलर जो नियम आहे तो घेण्यासारखा आहे. गुरूंचं जे रुटीन असतं ना त्यामध्ये बदल नाही होत बरं कधी. रुटीन म्हणजे सकाळी लवकर उठायचं म्हणजे उठायचं. सर्वात उशिरा कोण उठतं गुरु? तर एक रुटीन असतं. माझं काय असतं आता थोडंसं अजून कॅटलॉग लागून गेलेला आहे. रात्री 3 वाजता झोप लागते कारण अजून तिथे 10 वाजले असतात. मग रात्री कित्येक वेळे कुठे कोणी वडतालला गेले, आता 2 दिवस झाले वडताल गेले, रात्री 12 वाजता फोन करतात, स्वामी उतारा करवा ना, मला पुरं वडताल जागवावं लागतं. कोणी सारंगपूरला गेलेलं असतं, त्याला रूम भेटली की नाही, त्याला व्यवस्थित भेटली की नाही ते पण अजून पाहायचं. सत्संग फक्त सत्संग केल्याने नाही वाढत, ही संख्या फक्त जेवण करवल्याने नाही वाढत, पण लहान मोठ्या प्रसंगी त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झाल्याने, त्यांना लहान मोठ्या प्रसंगी उतारा पाणी दिल्याने पण लोक जोडत असतात मंदिराशी. गुरूंचं रुटीन सकाळी उठणं, दररोज पूजा करणे, व्यायाम करणं. आजपासून आता 88 वर्षाचे असतील ना, 70 वर्षापर्यंत गुरु शीर्षासन करत होते. शीर्षासन मलाही जमत नाही की कोणाला आपल्याला जमत नाही. ते जे रुटीन आहे, दररोज माळा करणे, दररोज सकाळी भजन म्हणणे, त्यानंतर दररोज मंदिराचं काम करणं, हे जे रुटीन आहे यात आपण असं शिकायचं की आपण नक्की केलेलं हे आपण दररोज करायला म्हणजे करायलाच पाहिजे. दररोज 2 छोट्या पोळ्या खायच्या, त्या छोट्याच 2च. मग असं नाही होत की आज पातळ भाजी तर 5चा काला करतो. म्हणजे हे आपण शिकण्यासारखं आहे की आपण नक्की केलेलं हे आपण करावं. चातुर्मान्यात हे 4 नियम मी घेतो आहे, तर 4 महिने मी दररोज पालन करेल म्हणजे करेल. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संध्याकाळी जेवण नाही करणार, असा नियम घ्यावा. तर चातुर्मान्य आजपासून स्टार्ट होत आहे. हे 3 दिवस ते असतं ना प्रॅक्टिस मॅच, त्याप्रमाणेचे 3-4 दिवस प्रॅक्टिसचे होते
आजपासून चातुर्मास चालू होत आहे. काही नियमांमध्ये चेंज करायचे असले तर आज आपण चेंज करून घ्या. भगवंताच्या समक्ष सर्वांनी उभे राहून प्रार्थना करायची. एकच नियम घ्या, 2 घ्या, पण 4 महिन्यांपर्यंत आम्ही या नियमांचं पालन करू असा संकल्प भगवंताच्या समक्ष उभे राहून सर्वांनी करायचा आहे. गुरूंच्या चरणी वंदन करून प्रार्थना करायची आहे की 4 महिन्यांपर्यंत आम्ही हे नियम पालन करू शकू असा आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्या. तर आपले ते नियम पूर्ण होतील. आज विशेष गुरुपौर्णिमा प्रसंगी सुंदर कार्यक्रम तयार झालेला आहे, पण त्यापूर्वी थोड्याशा काही जाहिराती दानाच्या ज्या आल्या आहेत त्या मीच करून देतो. तर परमभक्त श्री धनंजय चुडामण जावडे, चिंचवड, पुणे, भुसावळ हल्ली मुक्काम, तर त्यांच्याकडून आपल्या सुवर्ण सिंहासनामध्ये अजून काम संपलेलं नाही आहे बरं. कळस अजून सुवर्ण करायचे बाकी आहे, सिंहासन बाकी आहे, कळस बाकी आहे. सिंहासन झाले? सिंहासन झाले आहे. चला याच्यावर ताड्या वाजवा. हे एकमेव जळगाव स्वामीनारायण मंदिर असेल की त्या मंदिराची प्रतिष्ठा होत असेल आणि त्या मंदिरात विराजमान देव हे सुवर्ण सिंहासन आणि सुवर्ण कळसांच्या खालती विराजमान होते. एकमेव असं हे मंदिर असेल. तर त्यामध्ये 2 ग्राम सुवर्ण धनंजय चुडामण जावडे यांच्याकडून प्राप्त झाला आहे. टाळ्यांचा गजर करूया. त्यानंतर आपल्या या जळगावमध्ये जेवढे पण मुलं मुली नोकरीला लागतात त्यांचा पहिला पगार आमचा पगार वाढो अथवा आमचं मंदिर आहे ना आमच्याकडून काहीतरी त्या मंदिरात भेट जावो अशा या 2 भावनेंनी जे नवीन युवान आहे ते पगार देत असतात. तर आपले नरेंद्र चौधरी यांचे सुपुत्र कुणाल नरेंद्र चौधरी त्यांच्याकडून पण पहिला चांगला पगार लागला आणि त्या निमित्ताने त्यांनी संकल्प केला की माझा पहिला मोठा पगार मी आपल्या मंदिराच्या बांधकामामध्ये अर्पण करतो. आपण कुणाल नरेंद्र चौधरी यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करूया. त्यानंतर कुणाल भारंबे, नावीचे हरिभक्त ओळखत असतील. तर त्याला नोकरी लागत नव्हती. माझ्याकडून त्याने इथे संकल्प पण करवला होता आणि इथे मंदिरामध्ये येऊन आणि ह्या घनश्याम महाराजांच्या समोर संकल्प केला होता की मला चांगली नोकरी लागावी आणि चांगल्या कंपनीमध्ये लागावी. हे मूर्ती 125 ते 130 वर्ष सातोद मंदिराची जुनी मूर्ती आहे. आपल्या पूर्वज हजारो हरिभक्त संतांनी या मूर्तीची आरती केलेली आहे. हजारो लोकांचे संकल्प त्या भक्तांचे पूर्ण केलेली ही मूर्ती आहे. हरिमंदिरांमध्ये सर्वात मजबूत 2 मंदिरांपैकीतलं ते मंदिर आहे. या मूर्तीच्या कारणाने सुखी झालेले आहे. तर इथे राहून त्यांनी संकल्प केला होता आणि भगवंतांनी त्यांचा संकल्प पूर्ण केला. चांगला पगार पण लागला आणि गुजराती सत्संगीच्या कंपनीमध्येच नोकरी लागली आणि त्यांच्याकडून पण पहिला पगार आपल्या या मंदिराच्या बांधकामामध्ये समर्पित झालेला आहे. टाळ्यांचा गजर करूया. त्यानंतर बाकीचा जो संपूर्ण कार्यक्रम आहे तो पुढे आपल्या ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आशिषभाई अजमेरा ते सांभाळतील. तर भगवंताच्या जयनादासह आपण ह्या माझ्या कथेला मी पूर्ण करतो. बोलो स्वामीनारायण भगवान की, हरिकृष्ण महाराज की जय, लक्ष्मी नारायण देव की जय. जय स्वामीनारायण, जय स्वामीनारायण, जय स्वामीनारायण, जय स्वामीनारायण. धन्यवाद गुरुवर. आपके मुखाबिन से गुरु महिमा का आपने वर्णन किया. गुरु की महिमा कोई न जाने, गुरु की महिमा कोई न जाने, ना कोई संत ना कोई महंत जाने. सत्य गुरुदेव, आपने
गुरुदेव की महिमा, सद्गुरुदेव की महिमा हमें बताई है, उनका वर्णन किया है। बोलने के लिए तो छोटे मुंह बड़ी बात हो जाएगी, लेकिन गुरुवर ने हमें गूगल और गुरु दोनों जी से स्टार्ट होते हैं, लेकिन हम ये बताना चाहेंगे कि गूगल को, जिन्होंने गूगल का इन्वेंशन किया है, उनको भी गुरु की आवश्यकता पड़ी थी, क्योंकि वो ज्ञान है। गुरु के बहुत उपनाम होते हैं। कोई गुरु को अपना आइडियल बनाता है, कोई गुरु को विजनरी पर्सन बोलता है। तो गुरु जो है उसकी उपमा हमारे पास शब्द नहीं है, और आज हम अपने भावों को उनके चरणों में अर्पण करते हुए, सुबह एक हरिभक्त गुरु के चरणों में आया और बोले कि मेरे पास कुछ नहीं है अर्पण करने के लिए। ये गुरु की प्रैक्टिकल आज आपको उदाहरण, वास्तवता में ये उदाहरण दे रहा हूं। एक भक्त गुरु के चरणों में वंदन करते बोल रहा हूं कि मैं क्या अर्पण करूं गुरु, मेरे पास कुछ भी नहीं है। लेकिन गुरुदेव ने उसे ये कहा, तेरे पास बहुत कुछ है, तेरे पास भंडार है। वो भक्त सोचने लगा, क्या है ऐसा भंडार, मेरे पास तो कुछ भी नहीं है, आज क्या अर्पण करूं। गुरु तो खजाना है, लेकिन मैं गुरु की योग्यता पात्र का, मेरी योग्यता पात्रता के हिसाब से क्या गुरु को अर्पण करूं। गुरु ने उस भक्त के भाव को जाना, समझा, और उसको, तेरे पास जो है ना वो किसी के पास नहीं है, धीरूभाई अंबानी के पास भी नहीं होगा, वो तेरे पास है। वो सोचने पड़ गया क्या है, तो वो है भाव, समर्पणता गुरु के प्रति। ये गुरु की महिमा है कि गुरु ने उस भक्त को कहा कि ये है, तेरे पास जो भाव है, तेरे पास जो समर्पणता है, वही तेरा खजाना है और वही मुझे अर्पण करना है। और यही मैं गुरु के चरणों में वंदन करके बोल रहा हूँ कि गुरु की महिमा कोई न जाने, ना कोई रंग, ना कोई संत, ना कोई महंत जाने। तो कार्यक्रम की शुरुआत आगे करने जा रहे हैं हम नए प्रकाश स्वामी जी के लिए जोरदार उनके मुखाबिन से हमें आज गुरुवाणी और गुरु महिमा के बारे में जो अमृत वाणी का लाभ मिला है, उनके लिए हम कोटि कोटि वंदन करते हैं उनको। हमारे समक्ष माजी महापौर जयश्रीताई महाजन पधारे हुए हैं, उनका स्वामीनारायण मंदिर की तरफ से हम स्वागत करते हैं, और सुजाता ताई गाजरे से हम गुजारिश करेंगे कि उनका सम्मान करें। धन्यवाद, आपकी उपस्थिति हमारे लिए प्रेरणादायक है। धन्यवाद ताई। धन्यवाद ताई, आपके लिए हमने चेयर रखी थी, लेकिन आपकी महानता, आप एक शिक्षक भी हो, हमें पता है, शिक्षिका भी हो, इसलिए आपने गुरु की महिमा को जान के आज गुरु आशीर्वाद में आप यहाँ पधारे हैं। धन्यवाद आपका समय के जो यहाँ दिया है, और आप नीचे बैठे उसके लिए आपकी कृपा दृष्टि। धन्यवाद। अभी हम सभी भव संभव स्तोत्र का गुणगान करेंगे। सभी बाल सभा के सदस्य हाथ जोड़ेंगे। यहाँ पे जो भी हरिभक्त उपस्थित है वो भव संभव स्तोत्र का गुणगान करेंगे गुरुदेव की आज्ञा से। ओम, बाल सभा का सदस्य ओम आगे आ जाए। सभी को आता है ना भव संभव स्तोत्र, सभी को आते हैं। सर्व बाळ सभाचे विद्यार्थी शिदे बसून जायचं आहे। भवसंभव स्तोत्राच्या माध्यमातून भगवान स्वामीनारायण यांची आपण स्तुती करायची आहे, गुरुजनांची स्तुती करायची आहे। सर्वांनी एक सोबत स्तोत्रगान करायचं आहे।
सजानंद स्वामी महाराज जी की जय। संभव निवेदनम सुख संपद करुणा निकेतनम व्रतदान तप क्रिया फलम सजानंद गुरुं भजे सदा करुणामय चारुलोचनम शरणायात जनार्दि मोचनम पतितोद्धरणाय तत्परम सहजानंद गुरुं भजे सदा निजतत्त्वपदावबोधनं जनतायास्तदेव दुर्गमम् इति चित्तगृहीतविग्रहं सहजानंद गुरुं भजे सदा शङ्कुमुखैर्निग्रहं भवपादोहि परिभ्रमाकुलम् अपिदाय मनोनरप्रभं सहजानंद गुरुं भजे सदा निजपादपयोजकीर्तनं सततं स्याद्भवजीवगोचरम् इति यः कुरुते क्रतुत्सवं सहजानंद गुरुं भजे सदा वैरीक्षणलोकमानुषं जगत्ताम्बकदर्शिनां हरिं भजनीयपदं जगद्गुरु सहजानंद गुरुं भजे सदा पापपर्वतं गणयित्वा न तदीयसद्गुणम् अरुणप्यतुलं किमन्यते सहजानंद गुरुं भजे सदा भगवानिधि मोक्षसाधनं गुरुराजप्रकटससद्गमं प्रकटीकृतवान् भावश सहजानंद गुरुं भजे सदा भगवन् कृपया त्वया कृतं जनतायामुपकारनिर्दशम् क्षमते प्रतिकर्तुमत्र कुरुते दीनजनस्ततोऽञ्जलिम् इति दीनानाथकृतं श्री गुरुभजन स्तोत्रं संपूर्णम्। जय श्री स्वामिनारायण। अभी मैं बाल सभा के सदस्य प्रचेत पंसारी को निमंत्रण देता हूं कि वो अपने भावों को अपने समक्ष रखे। प्रचेत पंसारी। सर्वांना जय श्री स्वामीनारायण। वडतालवासी श्री लक्ष्मीनारायण देव श्री हरिकृष्ण महाराज यांच्या पूर्ण कृपेने वडतालपीठ अधिपती 1008 आचार्य श्री राकेश प्रसाद दाजी स्वामी यांच्या आशीर्वादाने परमपूज्य सद्गुरू गोविंद प्रसाद दाजी स्वामी परमपूज्य सद्गुरू श्री गोविंद प्रसाद दाजी स्वामी परमपूज्य सद्गुरू पी शास्त्री यांच्या आशीर्वादाने श्री स्वामीनारायण मंदिर जळगाव येथे बालदूत मंडळाच्या माध्यमातून आम्हा सर्व मुलांवर हिंदू धर्माचे संस्कार तसेच आपल्या जीवनाला अत्यंत पवित्रतेने चालवण्यासाठी असलेली संस्कृती व संस्कार याबद्दल सांगण्यात व शिकवण्यात येत असते। तसेच भगवंताची भक्ती करणे, गुरुचे महात्म्य या सर्व बाबीत आम्हाला शिकवण्यात येते। आज गुरुपौर्णिमा आहे। येथे गुरु गोविंद प्रसाद दाजी स्वामी उपस्थित आहे। गुरुचे मार्गदर्शन हे आपल्या जीवनासाठी अत्यंत प्रेरणादायी तसेच भगवंताच्या भक्तीने जीवन जगण्यासाठी व आपल्यावर संस्कार होण्यासाठी सदैव उपयुक्त राहते। मातापित्यांची सेवा करणे तसेच सर्व समाजामध्ये आनंदाने राहणे व आपल्या स्वभावाला विनम्र बनवणे या सर्व गोष्टींची शिकवणी आपल्याला आपल्या गुरूंकडून प्राप्त होत असते। तसेच भगवान श्री स्वामीनारायण यांचे कीर्तन भक्ती व प्रातः पूजा या पूजेमध्ये भगवंताचे नामस्मरण व भगवंताच्या नावाची जपमाळ या सर्व गोष्टी आम्ही शिकत असून आमचे मन सदैव पवित्र राहते। तसेच आमच्या मनामध्ये पाप इत्यादी विचारांनी प्रवेश करू नये म्हणून आमचे गुरु सदैव प्रयत्नशील राहतात। आमच्या बालकांच्या हितासाठी व आमचे जीवन समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमच्या गुरूंना कोटी कोटी प्रणाम। जय स्वामीनारायण। धन्यवाद प्रचेत, आपके भाव शुद्ध है। हम प्रार्थना करेंगे गुरु की कृपा सदा आपके ऊपर बरसती रहे। अभी बाल सभा के बच्चे लोग एक डांस परफॉर्मेंस करेंगे।
तो मैं गुजारिश करूंगा सभी बाल सभा के जो डांस में परफॉर्मेंस है बच्चे लोग आगे आ जाएंगे। यहाँ मंदिर प्रांगण में हनुमान चालीसा 1,41,300 बार का पठन हुआ है। ये हनुमान प्रभु की जो प्रतिमा का स्थापना यहाँ पे हम करने वाले हैं, उनका यहाँ हर रोज पठन होता है हनुमान चालीसा का। तो अब तक 1,41,300 बार पठन हुआ है। ये एक बहुत बड़ी बात है। ये भाव है उन हरि भक्तों का, उन प्रभु भक्तों का। तो जिनको भी और अपना नाम लिखवाना है वो सुजाता ताई गाजरे के पास लिखवा देवे। यहाँ कंटिन्यूस अखंड हनुमान चालीसा का पठन होता है, तो वो हिसाब से आप अपना नाम लिखवा सकते हैं। सभी हरि भक्तों को धन्यवाद। अभी बाल सभा के सभी बालक बच्चे लोग आपके सामने एक प्रस्तुति कर रहे हैं, अपने भावों को गुरु के चरणों में रख रहे हैं। बहुत अच्छी प्रस्तुति, बधाई हो सभी बाल सभा के सदस्य। आपने बहुत अच्छे अपने भावों को गुरु के चरणों में समर्पण किया है। और ये जो आपने प्रस्तुति देखी वो बाल सभा की बालिकाओं ने तैयार किया है, कोई बाहर का कोरियोग्राफर नहीं आया था। तो उन बालिकाओं के लिए, बाल सभा के सदस्यों के लिए जोरदार तालियां। धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद। अभी मैं दिया लोखंडे को मैं गुजारिश करूंगा, वो भी अपने भावों को व्यक्त करेगी गुरु के चरणों में। दिया इस तरफ, बेटा इस तरफ। बाल सभा में आज आप देख रहे हैं एक छोटे से पौधे को भावों के रूप में रखा गया था और आज वो बड़ा वट वृक्ष होने जा रहा है। ये सब गुरु महिमा है, ये सब गुरु की कृपा है जो हम प्रत्यक्ष स्वरूप में यहाँ देख रहे हैं, अनुभव कर रहे हैं। तो उन गुरु के चरणों में हमारी कोटि कोटि वंदना। दिव्या अपने भावों को प्रस्तुत कर। जय श्री स्वामीनारायण। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः।
We are gathered here to celebrate the festival of Guru Purnima in the full grace of Sri Lakshmi Narayan Dev, Sri Hari Krishna Maharaj, and under the blessing of 1008 Acharya Shri Rakesh Prasad Ji Swami, and inspired by the Venerable Sadguru Shri Govind Prasad Ji Swami and the revered Sadguru Shri P.P. Shastri, we are receiving a great education about Hindu religious values, importance, cultures and ethics through the Baldun Mandal at Swaminarayan Temple, Jalgaon. We are learning to conduct our life with utmost purity, devotion to God and the greatness to our Guru. Today is the festival of Guru Purnima and Shri Guru Govind Prasad Das Ji Swami is present here. The guidance of our Guru is always inspirational and beneficial for living a life. The life is dedicated to the devotion of God. We are taught to serve our parents, live joyful within the society and keep humility in our nature. We are also learning about the devotional practices like reciting the name of God, using prayer beads to remember God and performing morning prayer. These practices keep our mind pure and prevent the entrance of negative tentacles and sins. Our gurus are always striving for the welfare of their children and the enrichment of our life. We express the deepest respect to our gurus who are always hardworking for our well-being. Thank you. Jai Swaminarayan. Very nicely, Divya. You have very nicely moved your feelings towards Guru, and really God bless you, and Guru's blessings will always be with you along with your parents' blessing. It was a very nice speech you have prepared. अब हमें गुरु के चरणों में अपने भावों को समर्पण करना है और वो क्षण आ गया है। किसको गुरु पूजन करना है? पहले तो मैं हाथ ऊपर कर लूं, दोनों हाथ ऊपर मुझे करना है, इसलिए मैंने पहले ही कर दिया। किसको करना है गुरु पूजन? पहले बाल सभा के सदस्य को मैं चांस देना चाहूँगा, तो किसको करना है? मैं जानता हूँ कि बाल सभा की सदस्य बालिकाएं के भी मन में भाव है, तो वो हाथ ऐसे ऊपर कर सकते हैं। गुरु तो भाव के भूखे हैं, गुरु तो भाव के भूखे हैं, और यहाँ तो हम सभी को गुरु की पूजा करनी है। गुरुदेव आप इनको नहीं करनी है, फिर इनको आपने मुझे लिस्ट दिया है, तो फिर मैं इन्होंने हाथ ऊपर नहीं किया। हम तो शिष्य हैं आपके सामने, और मैंने तो यही है, हरि भक्तों ने कोई हाथ ऊपर नहीं किया, तो फिर मैं आपने कर दिया तो आपको चांस ही है। सभी को करना चाहिए, हाथ ऐसे ही ऊपर करेंगे, क्योंकि ये हमारे भाव है जो गुरु के चरणों में अर्पण है। तो समय की मर्यादाओं को देखते हुए अभी हम गुरु पूजन करेंगे, तो मैं कुछ बच्चों का नाम पुकारूंगा, अनाउंस करूंगा, उनको आगे आना है, और यहाँ से जो आपने हार मालाएं बनाई हुई है, पहले हम बच्चों को मौका देते हैं, फिर हरि भक्तों को, क्योंकि गुरु के दरबार में कोई पार्शलिटी नहीं होती। गुरु सबके लिए है, गुरु का दरबार खुला है सबके लिए। तो पहले मैं कुछ बच्चों का नाम दूंगा, और बाल सभा की बालिकाएं, जब तक पूजन और म्यूजिक चालू रहता है बैकग्राउंड, हम